नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण तालुका कृषी कार्यालय देवणी व प्रकल्प संचालक कार्यालय आत्मा लातूर यांच्या वतीने नैसर्गिक शेतीशाळा वर्ग 2 साठी जमलेलो आहोत। या ठिकाणी उपकृषी अधिकारी सन्मान्य बळीराम जाधव साहेब, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक सन्मान्य श्रीनामे मॅडम, त्याचबरोबर गावचे सहाय्यक कृषी अधिकारी श्री पाटील साहेब, मी स्वतः तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक राहुल जाधव या ठिकाणी उपस्थित असून आज आपण दशपर्णी अर्क कशा प्रकारे बनवायचा हे या आपल्या गटाकडून शिकणार आहोत। प्रत्यक्ष सर्व साहित्य या ठिकाणी आणून ठेवलेलं असून आज आपण दुसऱ्या वर्गामध्ये याची निर्मिती व त्याचा प्रत्यक्ष वापर कशा प्रकारे आपल्या एका एकरमध्ये करावयाचा आहे हे सर्व प्रात्यक्षिकासह दाखवणार आहोत। तर प्रत्यक्ष पाहूया कसं दशपर्णी अर्क तयार करायचं ते। नमस्कार मॅडम। नमस्कार सर। हां, तुमच्या गटाचं नाव सांगा मोठ्यानं। क्रांती राष्ट्रीय नैसर्गिक शेती माझा 125 महिलांचा गट आहे। मी शेतीशाळा घेत आहे। शेतीशाळेमध्ये दुसरा वर्ग आहे। याच्यामध्ये आम्ही दशपर्णी 100 लिटरच्या बॅलरमध्ये आम्ही दशपर्णी बनवणार आहोत। बरं, दशपर्णी बनवण्यासाठी मी 10 झाडाचे पाले जमा केलेले आहेत। कोणकोणते ते 10 झाडाचे पाला दशपर्णी अर्कासाठी? पहिला 1 नंबरला लिंबाचा पाला, बरं, 2 नंबर पपई, जांबाचा पाला, निरगुडीचा पाला, जांभळीचा पाला, करंजीचा पाला, धोत्र्याचा पाला आणि गुळवेलाचा पाला आणि कन्हेरीचा पाला आणि सीताफळाचा पाला। अशा प्रकारचे मी गोमूत्र ह्याच्यामध्ये 2.5 किलो शेण आणि 5 लिटर मी गोमूत्र घेतलेला आहे। ते पुढे घ्या, ती दोन्ही बी पुढे घ्या। गोमूत्र घेऊन पुढे घ्या। थांबा, मी पॉज केलो। हां, आता हे गोमूत्र म्हणा, ताजं गोमूत्र घेतलेलं आहे। किती लिटर आहे ते? 5 लिटर गोमूत्र घेतलेले आहे आणि 2.5 किलो म्हणजे 200 लिटरच्याला 10 लिटर लागते। मी आता 100 लिटरच्याला 5 लिटर गोमूत्र। हां, मी आता हे केलो का मग बोला करतो मी। हां, काय साहित्य घेतलेलं आहे? 5 लिटर गोमूत्र घेतलेलं आहे आणि 2.5 किलो शेण घेतलेलं आहे। बरं, आणि 10 झाडाचे पाले 1 किलो घेतलेला आहे। बरं, आणि मिरची ठेसा अर्धा किलो घेतलेला आहे। बरं, आणि लसूण ठेसा 1/2 किलो घेतलेला आहे। मी 100 लिटरच्या बॅलरसाठी मी हे सगळं साहित्य जमा केलेले आहे। बरं, आणि दशपर्णी अर्क बनवून दाखवणार आहोत। बरं, तर प्रत्यक्ष काय किती हा ड्रम कितीचा आहे? 100 लिटरचा आहे। बरं, त्याच्यामध्ये सर्व एक पाला टाकल्याच्या नंतर सगळे पाले जमा करून हे टाकून आम्ही दशपर्णी अर्क बनवणार आहे। बरं, आणि याला 41 दिवस आम्ही काठीनं हलवणार आहे। बरं, आणि दशपर्णी अर्क जमा झाल्यानंतर बरं, फवारणीसाठी रेडी, वस्त्रगाळ करून फवारणीसाठी रेडी। बरं, याला कुठं ठेवणार तुम्ही या ड्रमला? सावलीत ठेवणार। दररोज दिवसातून एकदा का दोनदा? 2 वेळेस हलवणार दिवसातून। हां, घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे 2 पाट झाकून सावलीत। मग 41 दिवसाच्या नंतर ती तुमचं दशपर्णी अर्क तयार होणार। कशा प्रकारे तुम्ही वापरणार दशपर्णी अर्क? दशपर्णी अर्क एका फवाऱ्याच्या टाकीला 1 लिटर। बरं, 15 लिटरच्या फवाऱ्याच्या टाकीला 1 लिटर। दशपर्णी अर्काचा प्रत्यक्ष वापर तुम्ही तुमच्या 1 एकर सोयाबीन जे केलेलं आहे नैसर्गिक पद्धतीने त्याचा कसा वापर करणार तुम्ही? आम्ही एका फवाऱ्याच्या टाकीला 1 लिटर टाकून आम्ही फवारणी करणार। बरं, याचा का फायदा आहे? रसशक जे किडे राहतात, अच्छा, त्याच्यावर नियंत्रण करण्यासाठी दशपर्णी अर्काचा वापर करणार। बरं, ठीक आहे। तर नैसर्गिक शेतीशाळेमध्ये महिलांना या दशपर्णी अर्काचं अतिशय प्रात्यक्षिकासह ज्ञान मिळालेलं आहे। आपणास मिळालेलं आहे का ज्ञान? हे आपण करणार दशपर्णी अर्क आपल्या शेतात। तर आज हा शेतीशाळेच्या दुसऱ्या वर्गामध्ये प्रत्यक्ष आम्ही सर्व महिलांना दशपर्णी अर्क कशा प्रकारे बनवायचा हे शिकवलेलं आहे। धन्यवाद।